सुरुवातीला आपण फॉर्म फिलअप करण्यासाठी न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. यासाठी क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल. आता या ठिकाणची बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला या फॉर्म मध्ये फिलअप करायची आहे. तर याच्यामध्ये तुमचं नाव टाकायचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम टाकायचं. आता या ठिकाणी सूचना ज्या सांगितल्या त्याप्रमाणे महिलांनी किंवा जेंट्सनी सुद्धा आधार कार्ड वरती जसं नाव आहे, म्हणजे थोडक्यात आपल्याला जो आयडी प्रूफ द्यायचा आहे त्या आयडी प्रूफ वरती जसं नाव आहे तसं टाकायचं आहे. मग डॉक्युमेंट वरती नाव जर वेगळं असेल तरीही या ठिकाणी तुम्हाला त्या आयडी प्रूफ प्रमाणे टाकावं लागेल. मात्र तुम्हाला डॉक्युमेंट आणि जे काही आयडी प्रूफ आहे तर ते एकाच व्यक्तीचे आहेत, यासाठी तुम्हाला जे काही वेगळे गॅजेट वगैरे आहेत ते तुम्हाला द्यावे लागतील. तर अशा प्रकारची या ठिकाणची तुमची माहिती, स्वतःचं नाव भरायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आणि या ठिकाणी ईमेल आयडी पण टाकायचा आणि ही माहिती आपण सेव्ह करायची आहे. तर अशा प्रकारे तुमचं जे फर्स्ट नेम असेल तर लक्षात ठेवायचं, फर्स्ट नेम म्हणजे तुमचं स्वतःचं नाव, त्यानंतर तुमचं वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव येईल आणि खाली या ठिकाणी आडनाव येणार आहे. या ठिकाणची सगळी माहिती भरून आपण खाली सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती आपण क्लिक करूया. नंतर या ठिकाणी तुम्हाला एक एरर मेसेज येईल की या ठिकाणी सगळी माहिती तुमची बरोबर आहे, काय एडिट करता येणार नाही. आपण ओके यावरती क्लिक करायचं आहे. ओके यावरती क्लिक केलं की या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन होईल. तुम्हाला या ठिकाणी तुमचा युअर रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी येणार आहे. तुम्हाला अशा प्रकारचा रजिस्ट्रेशन नंबर आला की तुम्हाला मेल सुद्धा येईल. तर आता या ठिकाणी बघा तुमचा पासवर्ड वगैरे काय आहे ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. आता हा पासवर्ड आणि तुमचा रजिस्ट्रेशन नंबर हा लक्षात ठेवायचा आहे, तुम्हाला नंतर लॉग इन करण्यासाठी लागणार आहे. आता आपण या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. आता याच्यामध्ये जे डायमेन्शन दिलेलं आहे त्याच्या अनुसार आपला फोटो स्कॅन करून आपण या ठिकाणी अपलोड करा. त्यानंतर आपल्याला स्कॅन केलेल्या फोटो सोबतच आपला लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा आहे. वेब कॅमेरा थ्रू आपण फोटो कॅप्चर करू शकतो किंवा या ठिकाणी एक QR कोड दिलेला आहे मोबाईल थ्रू या ठिकाणी हा स्कॅन करून आपला फोटो मोबाईल थ्रू सुद्धा अपलोड करू शकतो. त्यानंतर खाली तुम्हाला सिग्नेचर अपलोड करायचे आहे. सिग्नेचर अपलोड करून आय कन्फर्म या समोर टिक करायची आणि ही माहिती सेव्ह करून नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपण हा फोटो कॅप्चर करून आपला फोटो सेव्ह करायचा आहे. तर फोटो आपला सेव्ह होईल. या ठिकाणी आपण स्कॅन केली इमेज दिसेल आणि आपण कॅप्चर केला फोटो या ठिकाणी तुम्हाला सेव्ह झालेला दिसेल. आपली सिग्नेचर या ठिकाणी आपण अपलोड करायची. आय कन्फर्म या समोर आपण टिक करायचं आणि नंतर आपल्याला नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून फोटो आणि सिग्नेचर या ठिकाणी अपलोड करायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपली बेसिक डिटेल्स जी काय माहिती आहे ती भरायची आहे. याच्यामध्ये बेसिक डिटेल्स असणार आहे. तुमची कॅटेगरी कोणती आहे ही कॅटेगरी आपण या ठिकाणी चूज करायची आहे. या ठिकाणी प्लीज इंडिकेट युअर कॅटेगरी करेक्टली इन द ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म. नो चेंज इन कॅटेगरी विल बी परमिटेड आफ्टर सबमिशन. तर जी तुमची कॅटेगरी असेल ती या ठिकाणी सगळे कागदपत्र असतील तर आपण ती कॅटेगरी व्यवस्थित चूज करा. त्यानंतर आर यू अ पर्सन विथ डिजेबिलिटी, म्हणजे तुम्ही अपंग आहात का, असाल तर येस करा, नसेल तर या ठिकाणी नो करायचं आहे. असाल तर तुम्ही येस केलं की बाकी तुम्हाला इन्फॉर्मेशन UID ID नंबर वगैरे भरावा लागेल. तुम्हाला जो लागू असेल तुम्ही या ठिकाणी भरू शकता. नंतर आर यू ऍज अ PWD गाईडलाईन्स एलिजिबल टू कंपल्सरी टाइम ऍट द टाइम ऑफ एक्झामिनेशन, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी जर तुम्ही अपंग असाल तर तुम्हाला एक्स्ट्रा वेळ वगैरे घ्यायचा आहे का, तर त्यासाठी तुम्ही ऑप्शन या ठिकाणी जे तुम्हाला योग्य लागू असतील ते या ठिकाणी आपण चूज करायचे आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी वेदर पजेसिंग रिसेंट नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इश्यूड बाय द कॉम्पिटंट अथॉरिटी, म्हणजे तुमच्याकडे रिसेंटली सध्याचं जे काही नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे का ते आहे का, म्हणजे येस किंवा नो यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. जर तुम्ही नो यावरती क्लिक केलं तर प्लीज अप्लाय अंडर जनरल कॅटेगरी हा ऑप्शन तुम्हाला येतोय. त्याच्यामुळे लक्षात ठेवा जर तुमच्याकडे NCL असेल तरच तुम्ही येस करा, जर नसेल तर तुम्ही ओपन मधून फॉर्म फिलअप करायचा आहे. तर आपण या ठिकाणी बघा नो केलं की या ठिकाणी आपल्याला ओपन मधून फॉर्म फिलअप करावा लागेल. तर या ठिकाणी आपल्याकडे NCL असेल तर आपण येस करायचे. EWS सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का, तर असेल तर येस करा, नसेल तर नो. त्यानंतर आर यू अप्लाइंग अंडर वुमन रिझर्वेशन, वुमन तुम्ही असाल, महिला असाल तर येस करा. लक्षात ठेवायचं महिलांनी येस याच्यावरती कंपल्सरी क्लिक करायचं आहे. जर जेंट्स असतील तर नो यावरती आपण क्लिक करायचं आहे. पुढे जी काय इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसेल, तुम्ही प्रोजेक्ट अफेक्टेड आहात का, असाल तर येस करा, नसेल तर नो करा. अर्थक्वेक अफेक्टेड आहात का, तर असाल तर येस करा. अंशकालीन असाल तर येस करा. डोमासाईल आहे का. आता या ठिकाणी बघा डोमासाईल हे जे ऑप्शन आहे हा सर्वांना, म्हणजे महाराष्ट्रामधील जे कॅटेगरी मधील उमेदवार असतील तर यांना कंपल्सरी येस करायचं आहे. जर तुम्ही नो केलं तर या ठिकाणी तुमचा फॉर्म ओपन मधून कन्सिडर केला जाईल. ठीक आहे, तर आपण येस यावरती क्लिक करायचे.
नंतर तुम्ही कर्नाटकामधील 865 गावामधील येत असाल तर यस करा, नसेल तर नो. सुसाईड म्हणजे आत्महत्याग्रस्त पालकांचा पाल्य असाल तर यस करा. नंतर पेसामध्ये येता का तर यस करा, नसेल त्या ठिकाणी ऑप्शन ओपन होत नाही. त्यानंतर आर यू एक्स सर्व्हिसमॅन, तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल तर यस करा. त्यानंतर मग बाकी तुम्हाला इन्फॉर्मेशन फिलअप करावी लागेल. जर तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल तर एक्स सर्व्हिसमॅन स्वतः असाल, वाईफ ऑफ मेजर सोल्जर, सन ऑफ मेजर सोल्जर, अनमेरिड डॉटर ऑफ मेजर सोल्जर. ठीक आहे, तर या ठिकाणी जो ऑप्शन तुम्हाला लागू असेल तो या ठिकाणी आपण चूज करायचा आहे. हँडिकॅप असाल, सोल्जर असाल तर यस करा, नसेल तर पण नो करायचं आहे. नंतर आर यू वार्ड ऑफ फ्रीडम फायटर, स्वतंत्र सैनिक आहात का असाल तर यस करा, नसेल तर पण नो करा. एम्प्लॉय ऑफ इलेक्शन असाल तर यस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर आर यू एम्प्लॉय ऑफ सेन्सेस 1991 जनगणनेचे कर्मचारी असाल तर यस, नसेल तर पण नो करा. नंतर तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. तर तुमचा आधार नंबर टाका, या ठिकाणी इंडियन येईल. आणि त्यानंतर तुमचं मीडियम चूज करायचं आहे. मीडियम इंग्लिश, मराठी, इंग्लिश, उर्दू. ठीक आहे, तर जे तुम्हाला मीडियम या ठिकाणी परीक्षेसाठी द्यायचं असेल ते मीडियम आपण चूज करा. आणि खाली तुम्हाला सेंटर चूज करायचे. 3 सेंटर तुम्हाला द्यायचे आहेत, हे 3ही सेंटर आपण चूज करा. तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायची आहे. जी तुमची डेट ऑफ बर्थ बरोबर असेल तर तीच या ठिकाणी आपण इंटर करा. त्यानंतर या ठिकाणी खाली तुम्हाला 10वीच्या सर्टिफिकेट प्रमाणे तुमचं जे नाव असेल ते टाकायचं आहे. आता बघा, महिलांच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा की तुम्हाला रजिस्ट्रेशन करत असताना तुमच्या आधार कार्डच्या नावाप्रमाणे तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल. म्हणजे समजा तुमचं लग्नानंतरचं नाव बदललं असेल, त्यामुळे तुम्ही त्याप्रमाणे तुमचं जे नाव आहे ते टाकलं. परंतु आता या ठिकाणी तुमचं जे 10वीचं सर्टिफिकेट आहे त्याप्रमाणे नाव टाकायचं. म्हणजे तुमचं जे माहेरचं नाव असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल. तुमचं पहिलं नाव, मिडल नेम जे तुमच्या वडिलांचं नाव येईल, आणि या ठिकाणी पण शेवटी आडनाव येणार आहे. खाली मग जी काय इन्फॉर्मेशन आहे त्या ठिकाणी आपण फिलअप करायची आहे. तर जे सेंटर आहे त्याच्यामध्ये अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, धुळे, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर हे 5 सेंटर येत आहेत. तुम्हाला जे सेंटर जवळचे असतील तर ते तुम्ही 3 सेंटर या ठिकाणी टाकायचे आहेत. तर तुम्ही वरती डेट ऑफ बर्थ टाकली की या ठिकाणी तुमचं एज कॅल्क्युलेशन होईल. 1/4/25 या ठिकाणी वय गृहीत धरलं गेलेलं आहे. नंतर 10वीच्या सर्टिफिकेट प्रमाणे तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम टाकून घ्या. त्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला ट्विन्स ब्रदर वगैरे आहेत का असं विचारलं जाईल. जुळे भाऊ बहीण असेल तर यस का, नसेल तर नो. यस केलं तर त्यांचं नाव वगैरे टाकावं लागेल, जेंडर टाका त्यांचं. आणि जर तुम्ही मॅरिटल स्टेटस तुमचं मॅरिड, अनमॅरिड या ठिकाणी जे काय असेल ते आपण या ठिकाणी टाकायचं आहे. तुम्हाला किती मुलं आहेत सध्या तर ते या ठिकाणी टाकायचे आहेत. आउट ऑफ विच नंबर ऑफ चिल्ड्रन बॉर्न आफ्टर 28/3/6 नंतर किती जन्मले तर त्यांची संख्या टाकायची आहे. खाली या ठिकाणी वडिलांचं नाव, आईचं नाव, त्यानंतर या ठिकाणी महिलांच्या बाबतीमध्ये तुमच्या जोडीदाराचं नाव टाकायचं आहे. तुम्हाला खाली ऍड्रेस वगैरे फिलअप करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऍड्रेस भरून या ठिकाणी आपली सगळी माहिती व्हॅलिडेट करायची आहे. आणि आपण या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता ज्यावेळेस आपण सगळी माहिती भरतो आणि ज्यावेळेस व्हॅलिडिटी युअर डिटेल्स यावरती क्लिक करतो त्यावेळेस 1 or more इरर्स फाउंड इन पेज. तर अशा प्रकारचा इरर येत असेल तर वर आपली काहीतरी माहिती चुकलेली आहे. तर आपण सगळी माहिती परत एकदा चेक करायची आहे. आणि ज्या ठिकाणी करेक्शन असेल त्या ठिकाणी आपण करेक्शन करून घ्यायचं आहे. परत एकदा आपण सगळी माहिती बरोबर टाकलेली आहे आणि नंतर व्हॅलिडिटी युअर डिटेल्स यावरती क्लिक करायचं. तर या ठिकाणी व्हेरीफाईड सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज येईल. म्हणजे आपली माहिती या ठिकाणी सगळी जी भरली ती करेक्ट आहे. ओके वरती क्लिक करायचं. आणि त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं. आपलं जे काही पेमेंट वगैरे आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसेल. सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर आपण या ठिकाणी 3 स्टेप पूर्ण केल्या. 4थी स्टेप मध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला जी काही 3री स्टेप आहे त्याच्यामध्ये आपली बेसिकची इन्फॉर्मेशन भरली. त्याच्यानंतर आपला क्वालिफिकेशनची माहिती फिलअप करायची आहे. आता याच्यामध्ये बघा 1/4/25 पर्यंत तुमचं जे काय क्वालिफिकेशन पूर्ण असेल तर ते या ठिकाणी आपल्याला फिलअप करायचं आहे. म्हणजे तुमची जी काही शैक्षणिक पात्रता आहे ती 1/4/25 ला तुमची पूर्ण असायला पाहिजे. ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला 10वी, 12वी, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएशन, प्रोफेशनल डिप्लोमा म्हणजे तुमचा डीएड, तुमचं बीएड, याची एमपीएल, पीएचडी सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी भरता येत आहे. सगळी माहिती आपण या ठिकाणी भरून घ्यायची. त्यानंतर टीईटीची माहिती या ठिकाणी भरायची आहे. फर्स्ट पेपर तुमचा असेल, सेकंड पेपर असेल. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही सीटेट वगैरे पास झालेत का सीटेट सुद्धा माहिती तुम्हाला या ठिकाणी फिलअप करता येत आहे. त्यानंतर या ठिकाणी खालची माहिती आपण भरायची आहे आणि ही माहिती व्हॅलिड करून ती माहिती सेव्ह करायची आहे. 10वी 12वीचं बोर्ड आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे, तर हे आपण या ठिकाणी चूज करायचे. तर या ठिकाणी तुम्हाला टीईटी सीटेटची माहिती जे तुम्ही काय पास असाल तर त्या ठिकाणी फिलअप करायचे. टक्केवारीमध्ये मार्क टाकायचे. लक्षात ठेवा
या ठिकाणी सीटेटचे किंवा टीईटीचे मार्क टाकत असताना पहा टक्केवारीमध्ये आपण टाकायचे. त्यानंतर पहा खाली या ठिकाणी विचारले की तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या GR अनुसार किंवा NCT नॉर्म अनुसार पहा टीईटी पास आहात का? तर पहा सर्वांनी या ठिकाणी येस करायचं आहे. तर तुम्ही सीटेट पास असाल किंवा टीईटी पास असाल तर येस तुम्हाला या ठिकाणी करायचे. द फर्स्ट लँग्वेज ऑफ कॅन्डिडेट ऍज पर हिज SSC मार्क मेमो सर्टिफिकेट. तुमची पहिली लँग्वेज कोणती आहे तर ती आपण या ठिकाणी टाकायची पहा 10वीच्या सर्टिफिकेट प्रमाणे. त्यानंतर खाली तुम्ही बंगाली लँग्वेज पहा घेतलेली आहे का? घेतली असेल तर येस करा, नसेल तर पण नो करा. त्यानंतर पहा कम्प्युटर लिटरसी सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का? म्हणजे थोडक्यात MSCIT आहे का? तर आपण या ठिकाणी पहा येस करायचं आहे. तुमच्याकडे नसेल तर नो करा. आणि जर तुम्ही येस केलं तर पहा स्पेसिफाय या ठिकाणी टाकायचं. MSCIT, GCC, TBC यापैकी तुमच्याकडे जे असेल तर त्याला आपण पहा क्लिक करायचे. आणि त्यानंतर या ठिकाणी खाली एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारलेला आहे की वेदर द कॅन्डिडेट पार्टिसिपेटेड इन एनी फ्रॉडुलंट ऍक्टिव्हिटी इन TET. म्हणजे 2018 किंवा 19च्या फ्रॉड लिस्टमध्ये किंवा या ठिकाणी एनी अदर एक्झामिनेशन मध्ये तुम्ही आहात का? असाल तर पहा येस करावं लागेल. जर तुम्ही येस केलं तर तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. आणि जर तुम्ही नो केलं म्हणजे तुम्ही नसालच कुठे तर आपण या ठिकाणी पण नो यावरती क्लिक करायचंय. तर अशा पद्धतीने या ठिकाणची पण माहिती तुमचं जे काही क्वालिफिकेशन असेल तर लक्षात ठेवायचं 10वी 12वी तुमचं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, तुमचं D.Ed, B.Ed ते माध्यम वगैरे पहा बरोबर टाका. नंतर या ठिकाणी तुमचं प्रोफेशनल ग्रॅज्युएशन, MPhil, PhD, ऑदर जे काय तुमच्याकडे असेल ते आपण या ठिकाणी पहा चूज करावं. नंतर टीईटीची माहिती पहा फिलअप करायची आणि ही माहिती आपण पहा व्हॅलिडेट करायची आहे. पहा आता या ठिकाणी बघा 1 or more एरर्स पहा येत आहे. आपण बघायचं की पाठीमागं काय आपली माहिती पहा भरायची राहिलेली आहे. आता परत मी माहिती पहा या ठिकाणी पहा व्हॅलिडेट करतो. या ठिकाणी पहा व्हेरीफाईड सक्सेसफुली अशा प्रकारचा पहा मेसेज येईल. तर या ठिकाणची माहिती जी क्वालिफिकेशनची माहिती आहे ती आपण या ठिकाणी पहा सेव्ह केली आणि पहा सेव्ह अँड पहा नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून आपल्याला आता या ठिकाणी तुमचा जो काही फॉर्म आहे तो पूर्णपणे तुम्हाला प्रिव्ह्यू रूपामध्ये पहा दिसणार आहे. तुमचं नाव दिसेल. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं की आता हा तुम्हाला प्रिव्ह्यू मध्ये दिसतोय. म्हणजे जी काय तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन भरली ती तुम्हाला याच्यामध्ये पहा दिसणार आहे. सगळी माहिती एकदा व्यवस्थित चेक करा किंवा तुम्हाला याची पहा प्रिंटही काढता येईल. Ctrl+P करून तुम्हाला याची पहा प्रिंट काढता येईल. Ctrl+P करून तुम्हाला प्रिंट काढली की ही सगळी माहिती या ठिकाणी तुम्ही एकदा खात्री करा बरोबर आहे का. आणि त्याच्यानंतरच मग तुम्हाला पहा पुढची प्रोसेस पेमेंट वगैरे पहा करायचं आहे. जर तुमच्या माहितीमध्ये काही बदल असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पहा बदल करू शकता. तर पहा सगळी माहिती या ठिकाणी आपण पहा चेक करायची आहे. या ठिकाणी लक्षात ठेवा की घाई गडबड न करता सगळी माहिती पहा बरोबर आहे का याची एकदा खात्री करा. डिक्लेरेशन सगळी माहिती तुमची बरोबर असेल तर डिक्लेरेशन वरती पहा क्लिक करायचंय. आय हॅव गॉन थ्रू ऑल इन्स्ट्रक्शन आणि आय एग्री यावरती पहा क्लिक करून आपण कम्प्लीट रजिस्ट्रेशन याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला वाटलं की माहितीमध्ये काही बदल करायचा आहे तर किंवा दुरुस्ती करायची आहे तर आपण पहा बॅक यावरती पहा क्लिक करा. बॅक यावरती आपण पहा क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला जो काय तुम्हाला बदल करायचा असेल तर त्या माहितीमध्ये तुम्ही पहा बदल करू शकता. तर लक्षात ठेवा फॉर्म पहा सबमिट करायच्या आधी तुम्हाला योग्य तो पहा बदल करता येईल. आता ठिकाणी पहा प्रिव्ह्यू मधील जी काही पहा माहिती आहे तर ती आपण या ठिकाणी एकदा चेक करून पहा फॉर्म पहा सबमिट करूया. तर आपण सगळी माहिती पहा चेक केली. सगळी माहिती पहा माझी बरोबर आहे. तर आपण कम्प्लीट रजिस्ट्रेशन यावरती पहा क्लिक करून माहिती मी या ठिकाणी पहा सेव्ह करतो. या ठिकाणी काही तुम्हाला म्हणजे वॉर्निंग येतील की तुम्ही एकदा का रजिस्ट्रेशन केलं म्हणजे माय कम्प्लीट रजिस्ट्रेशन केलं की तुम्हाला याच्यामध्ये कोणताही पहा बदल करता येणार नाही. आता मला कोणताही पहा बदल नाही करायचा तर मी ओके यावरती क्लिक करतो. आर यू शुअर टू कंटिन्यू तर कंटिन्यू ओके यावरती क्लिक केलं. तर आता या ठिकाणी आपल्या 4 स्टेप पहा पूर्ण झाल्या. बेसिक इन्फॉर्मेशन, फोटो सिग्नेचर, डिटेल्स बेसिक आणि त्याच्यामध्ये तुमचं क्वालिफिकेशन. प्रिव्ह्यू मध्ये आपण माहिती सगळी चेक करून फॉर्म पहा सबमिट केला. तर लक्षात ठेवा प्रिव्ह्यू पर्यंत सगळी माहिती तुमची बरोबर आहे का याची पहा खात्री करायची आहे. आता पहा आपली शेवटची एक स्टेप राहिली. तुम्हाला तुमचा जो काही डाव्या हाताचा अंगठा आहे तो एका कागदावरती तुम्हाला ठेवायचा आहे दिलेल्या पहा मेजरमेंट मध्ये. तसंच तुम्हाला हँड रिटन डिक्लेरेशन आवश्यक आहे तर ते आपण या ठिकाणी अपलोड करायचं. या ठिकाणी जो काही पहा सिक्युरिटी कोड आहे तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आणि पहा सेव्ह अँड पहा नेक्स्ट करायचं. तर पहा जे काही थंब इम्प्रेशन आहे त्या ठिकाणी मी अपलोड केलेलं आहे. मी ऑलरेडी पहा स्कॅन करून ठेवलं. तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे पहा स्कॅन करा आणि ओके यावरती आपण पहा क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला पहा प्रिव्ह्यू मध्ये पहा दिसेल की तुमचं जे थंब आहे ते आहे का बरोबर. लक्षात ठेवा अशा प्रकारे तुम्हाला एक कागद घ्यायचा आहे त्याच्यावरती थंब इम्प्रेशन पहा ठेवायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी हँड रिटन डिक्लेरेशन सुद्धा अशाच प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. बघा या ठिकाणी मी डिक्लेरेशन पहा ठेवलेलं आहे. तर ते इंग्रजीमधून तुम्ही लिहिलं तरी चालेल. बघा अशा प्रकारे तुम्ही इंग्रजीमधून लिहा.
आणि त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सही वगैरे पहा करायची आहे. जो काय फॉर्मॅट दिलेला आहे त्या फॉर्मॅट मध्येच आपण या ठिकाणी जे डिक्लेरेशन आहे ते पण लिहून अपलोड करायचं आहे. तर पहा या ठिकाणी तुम्हाला जो काही नमुना आहे डिक्लेरेशनचा तो पहा दिलाय आय, तुमचं नाव या ठिकाणी येईल आणि इंग्रजीमध्ये लिहिलं तरी चालेल. इथपर्यंत तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे आणि तेच या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचंय. तर बघा अशा प्रकारे ते स्कॅन करून ते अपलोड करा. ओके वरती क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा कोड टाकून आपण सेव्ह अँड पण नेक्स्ट करूया. आपण कॅप्चा टाकून माहिती सेव्ह करूया. या ठिकाणी करेक्ट आहे का, तर ओके करेक्ट आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करण्यासाठी हा सिक्युरिटी कोड टाकायचा, सबमिट करायचा आणि पेमेंट करायचं. तर बघा अशा पद्धतीने आपण बेसिक इन्फॉर्मेशन, फोटो, सिग्नेचर, त्यानंतर डिटेल्स मधील माहिती, प्रिव्ह्यू मधील माहिती आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा थंब आणि डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे. तर लक्षात ठेवायचं की तुम्हाला प्रिव्ह्यू करण्याच्या आधी किंवा जे प्रिव्ह्यूचं कम्प्लीट रजिस्ट्रेशन आहे ते करण्याच्या आधी तुम्हाला बदल करता येत आहे. परंतु एकदा का तुम्ही कम्प्लीट रजिस्ट्रेशन केलं की नंतर तुम्हाला बदल करता येत नाही माहितीमध्ये. त्याच्यामुळे लक्षात ठेवा सगळी माहिती भरत असताना काळजीपूर्वक भरा आणि घाई गडबड न करता सगळी माहिती वाचून आपल्या माहितीप्रमाणे बरोबर आहे का याची खात्री करूनच सबमिट करा आणि नंतर पेमेंट करा.